वेलकम टू ज्ञानज्योती एज्युकेशन. तुमचं सर्वांचं ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे. आज आपण एका व्यक्तीचं म्हणजे एका भारताच्या गव्हर्नर जनरलचं पूर्ण इतिहास बघणार आहोत. म्हणजे त्याच्यावर एमपीएससी ने भरपूर वेळा आतापर्यंत प्रश्न विचारलाय. त्याचं नाव आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी हा बऱ्याच एमपीएससीच्या मित्रांचा परिचयाचा असेल. याचं ऍक्च्युअल नाव होतं जेम्स एंड्रू रामसे. याचं मूळ नाव आहे जेम्स एंड्रू रामसे असं त्याचं मूळ नाव होतं. आणि हा जो डलहौसी आहे हा भारतात फेमस आणि इनफेमस दोन्ही बाबतीत आहे. म्हणजे दोन्ही आहे का तर याच्या काही गोष्टी या आज आधुनिक भारतात याला आधुनिक भारताचा निर्माता पण म्हणतात. याच्या काही गोष्टी भारताला पुढे नेण्यात होत्या तर काही गोष्टी भारतात साम्राज्यवाद पसरवण्यास कारणीभूत होत्या. तर अशा व्यक्तीबद्दल आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. साल होता 1848. 36 वर्षाचा डलहौसी भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला होता. 36 वर्षाचा एक तरुण मुलगा 36 वर्षाचा भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला होता आणि प्रचंड काम करण्याची त्याच्यात इच्छा होती आणि त्यांनी त्याच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात भरपूर काम केलं भारतात. आणि जेव्हा तो भारतातनं गेला तेव्हा त्याचं वय फक्त 44 होतं. 44 वर्ष वयानंतर तो जेव्हा ब्रिटनमध्ये गेला त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी सांगेन. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळ्यात कमी वयाचा पहिला फॅक्ट डलहौसी बद्दल म्हणायचं झाला तर सगळ्यात कमी वयाचा गव्हर्नर जनरल भारताचा कोण आहे? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी बद्दल आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले तो साम्राज्यवादी विचाराचा होता. साम्राज्यवादी विचाराचा म्हणजे काय रे? ते त्याला भारताचं जे साम्राज्य होतं ते काही साम्राज्य ब्रिटिशांच्या हातात होतं तर काही साम्राज्य आजही राजे रजवाड्यांच्या हातात होतं. तर ते त्याला पटायचं नाही. त्यांनी काय ठरवलं की भारताचं जे सर्व साम्राज्य आहे ते एक प्रकारे सर्व ब्रिटिशांच्या हाती जायला पाहिजे. ब्रिटिश याच्या मागे दोन कारण होती. बघा सगळ्यात पहिले ऐका, हा आपला भारत आहे आणि इथं भारताचा हा जो बंगाल प्रांत आहे ना तो मोस्टली ब्रिटिशांच्या हातात होता. बंगाल प्रांत इथला काही भाग म्हणजे पंजाबचा जो भाग आहे ना तो ब्रिटिशांच्या हाती नव्हता. आणि जेव्हा डलहौसी आला तेव्हा त्याला सांगण्यात आलं होतं की हा अफगाणिस्तानचा जो भाग आहे इथला अफगाणिस्तानचा भाग तिकडनं रशिया भारतावर आक्रमण करू शकतो. भारतावर म्हणजे ब्रिटिश शासनावर. आणि त्याच्यामुळे डलहौसी जो होता त्यांनी साम्राज्यवादी धोरण आक्रमकरित्या चालू केलं आणि आल्याच सगळ्यात पहिले पंजाब जिंकून घेतलं. आता पंजाब जिंकण्यामागे त्याचं कारण हे होतं, त्याचं असं म्हणणं होतं की भारताचे जे राजे होते तेवढे सक्षम नाहीयेत, त्यांच्यापेक्षा जास्त चांगला कारोबार आम्ही ब्रिटिश सरकार करू शकतो म्हणून मी जिंकून घेत आहे. तर त्यांनी पंजाब जिंकून घेतला आणि त्याच्यानंतरच जे आर्मीचं हेडक्वार्टर बंगालमध्ये होतं तो इथला पूर्ण भाग जिंकल्यावर त्यांनी आपल्या आर्मीचं हेडक्वार्टर मेरठ येथे आणलं. म्हणजेच काय डलहौसीच्या काळात पहिली घटना काय झाली? सगळ्यात पहिले त्यांनी पंजाब जिंकून घेतलं. पंजाबचा एक राजा होता राजा रणजित सिंग. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एक दुसरा राजा होता राजा दिलीप सिंग नावाचा. तो फक्त 9 वर्षाचा होता. तर राजा होता दिलीप सिंग, तो 9 वर्षाचा होता फक्त. आणि दुसरं ब्रिटिश पंजाब युद्ध झालं आणि त्या युद्धात ब्रिटिशांनी पंजाब जिंकून घेतला. आणि जेव्हा ब्रिटिशांनी पंजाब जिंकला तर पंजाब हा खूप मोठा भाग होता आणि त्याच्यामुळे डलहौसीची खूप वाहवा झाली होती. तर डलहौसीचं पहिलं काम काय? सगळ्यात पहिले तो साम्राज्यवादी धोरणाचा होता. आल्या त्यांनी पंजाब जिंकलं होतं आणि पंजाब जिंकल्यानंतर सगळं जे आर्मीचं हेडक्वार्टर वगैरे होतं ते मेरठला नेलं होतं. आणि तेच मेरठ 1857च्या उठावाच्या वेळेस प्रमुख केंद्र होतं. हा त्याचा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा होता त्यांनी कायदा आणला होता. त्या कायद्याचं नाव आहे राज उपाधी कायदा. आणि या कायद्यानुसार अनेक राजांना दिलेल्या पदव्या आणि मान सन्मान त्यांनी काढून घेतला होता. त्याचं इतकंच म्हणणं होतं की भारतातले राजे हे एवढे सक्षम नाहीयेत, त्यापेक्षा आम्ही जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो. म्हणून त्यांनी बऱ्याच राजाचं पद जे होतं ते काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी इथे ब्रिटिश सत्तेची स्थापना केली. पुढे कर्नाटक आणि तंजावरच्या राजाचं नवाबपद त्यांनी नकार घेतला म्हणजे नवाबपद देण्यास त्यांनी नकारलं. पुढे बहादूरशाह जफरचा जो बादशाह किताब होता तो सुद्धा त्यांनी रद्द केला. पुढे त्यांनी पदव्या आणि पेन्शन समाप्ती केली आणि नानासाहेब पेशवे यांचा सुद्धा पेन्शन रद्द केलं. म्हणून नानासाहेब पेशवे 1857च्या उठावात होते
त्यांचं म्हणणं काय होतं, किमान आम्हाला पेन्शन तरी मिळावं. आणि त्यांचं एक सगळ्यात मोठं काम म्हणजे 1853 मध्ये त्यांनी इनाम कमिशन रद्द केलं आणि दिलेल्या सगळ्या जहागिरी होत्या त्या रद्द केल्या. आणि याच्यामुळे काय झालं की मुंबई प्रांतातल्या 20,000 जहागिरी या रद्द करण्यात आल्या होत्या. आणि इनाम कमिशन नेमणारा कोण होता? विल्यम बेंटिक होता. 1828 मध्ये त्यांनी इनाम कमिशन नेमलं आणि 1853 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी इनाम कमिशन रद्द केलं. ते कसं साम्राज्यवादी होता हे आपण त्याच्या पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं. म्हणजेच काय की त्याची जी निगेटिव्ह बाजू होती ही मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगून दिली. थोडं पुढे जाऊया. त्यांनी सगळ्यात महत्वाचं एक काम केलं ब्रिटिश शासनाच्या दृष्टिकोनाचा, ते म्हणजे खालसा धोरण. आता खालसा धोरण म्हणजे काय रे, की जे सत्ता किंवा जे साम्राज्य ब्रिटिश सोडून इतर राजांच्या हातात आहे ते आपल्याकडे हिसकावून घेणे. आता हा डलहौसी जो होता तो काय पहिला नव्हता. त्याच्या आधी एक अजून गव्हर्नर होता विल्यम बेंटिक, आणि बेंटिकच्या आधी वेल्सली जो होता, वेल्सलीने पण तैनाती फौजा आणल्या होत्या. तैनाती फौजेतनं तो अप्रत्यक्षपणे खालसा धोरण राबवायचा. त्या अंतर्गत त्यांनी म्हैसूर हे राज्य सुद्धा घेऊन टाकलं होतं. तर जे खालसा धोरण होतं ते लॉर्ड ऑकलँडच्या काळात पण एकदम प्रबळ होतं. आता हे तुम्हाला एक लिस्ट दिलेली आहे मी. त्या लिस्ट मध्ये तुम्हाला सांगितलं की कोणत्या कोणत्या राजांचं कधी कधी त्यांचं जे राज्य होतं ते खालसा करण्यात आलं होतं. आणि ही तुम्हाला क्रम वाईज लक्षात ठेवायची, कारण की एमपीएससी याच्यावर प्रश्न विचारतो. त्याच्या आधी खालसा धोरण अंतर्गत त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले दत्तक वारस नामंजूर केला. दत्तक वारस म्हणजे काय रे, भारतात एक अशी प्रथा आहे की समजा जर एखाद्या राजाला किंवा एखाद्या जोडप्यांना जर मुलगा झाला नाही तर ते काय करायचे, दत्तक पुत्र घ्यायचे. आणि दत्तक पुत्र घेतल्यानंतर तो त्यांचा जो दत्तक पुत्र होता तो राजा व्हायचा. पण जेव्हा डलहौसी आला तो काय बोलला की हे दत्तक पुत्र आम्ही नामंजूर करत आहोत, कारण की दत्तक पुत्राला मान्यता देण्याची जबाबदारी सरकारवर होती. जर सरकारने मान्यता दिली तरच तो दत्तक पुत्र स्वीकार केला जायचा. डलहौसी बोलला की इथून पुढे आम्ही दत्तक पुत्राला मंजुरी देणार नाही, तर इथून पुढे तुम्ही फक्त काय करायचं, ज्यांना खरंच पुत्र होईल त्याचाच राजा पुढे कंटिन्यू होईल, आणि ज्यांना पुत्र होत नसेल त्यांचे राज्य आम्ही काय करू, हिसकावून देऊ. पुढे गैरकारभार आणि अकार्यक्षमता याच्यामुळे अयोध्या नावाचं, अयोध्या म्हणजे आपण अवध म्हटलं तरी चालेल किंवा औंध म्हटलं तरी चालेल, हे असं एकमेव राज्य होतं जे गैरकारभार आणि अकार्यक्षमतेमुळे ब्रिटिशांनी हिसकावून घेतलं. अयोध्याचा एक नवाब होता वाजिद अली नावाचा. वाजिद अली आणि अवध जे होतं, अवध किंवा अयोध्या हे ब्रिटिशांसोबत 1765च्या अलाहाबादच्या तहापासून मित्र होते. तर त्यांना असं अपेक्षित नव्हतं की ब्रिटिश लोक अचानक आमचा राज्यकारभार हिसकावून घेतील. पण अयोध्याचा जेव्हा वाजिद अलीचा राज्यकारभार हिसकावून घेतला तेव्हा तो जास्त काही करू शकला नाही. तर त्याच्यानंतर त्यांची जी बेगम होती, बेगम हजरत खान, तिने 1857च्या उठावामध्ये लढा दिला होता, प्रयत्न केला होता की आपल्याला आपलं राज्य परत मिळेल. तिसरं, तैनाती फौजेच्या बाकीमुळे वराड हे प्रांत ब्रिटिशांनी काढून घेतलं होतं. म्हणजे बघा, तुम्हाला एवढं फक्त लक्षात ठेवायचंय की गैरकारभार आणि अकार्यक्षमतेमुळे अयोध्या घेतलं आणि तैनाती फौजेच्या बाकीमुळे वराड घेतलं. आणि बाकी दत्तक वारसा नामंजूरमुळे सातारा, संबलपूर, जैतपूर, बगाट, त्याला भगत पण म्हणतात, उदयपूर, झाशी, नागपूर आणि करौली. करौली हे असा भाग आहे जो नंतर खालसा केला, नंतर परत देऊन टाकला. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. बघा, 3-4 वेगळे फॅक्ट आहेत, जसं की गैरकारभार आणि अकार्यक्षमतेमुळे अयोध्या, तैनाती फौजेच्या बाकीमुळे वराड, आणि करौली कशामुळे, तर करौली फेमस असल्यामुळे की त्यांनी पहिले खालसा केला, नंतर ते परत देऊन टाकलं. पुढे 18 एप्रिल 1853 डलहौसीच्या काळातच पहिली रेल्वेची स्थापना झाली. आता नीट ऐका रेल्वे बद्दल 2-3 गोष्टी. डलहौसी जेव्हा 1848 ला भारतात आला त्याच्या आधी तो ब्रिटनमध्ये होता, आणि तो ब्रिटनमध्ये रेल्वेच्या रिलेटेड गोष्टींमध्येच कामाला होता, त्यामुळे त्याला रेल्वेचा चांगला अनुभव होता. अजून एक अशी गोष्ट की 1853 मध्ये जेव्हा भारतात रेल्वेची स्थापना झाली त्याच्या आधी भारतात एक समाज सुधारक होते नाना शंकर शेठ. यांनी ब्रिटिशांना काय सांगितलं, तुम्ही मला मुंबईमधला एक प्रांत आहे भायखळा नावाचा छोटासा एरिया आहे, तिकडे मला रेल्वे चालू करण्याची परवानगी द्या. पण नाना शंकर शेठ यांना परवानगी दिली नाही, कारण की ब्रिटिशांचं काय म्हणणं होतं की भारतीय रेल्वे जी आहे ती भारतीय पैशाने नको, भारतीय पैशाने नको किंवा भारतीय व्यक्तीच्या पैशाने नको. का? कारण की कधी ना कधी रेल्वे नफा कमावणार आहे आणि आम्हाला आमचा नफा भारतीय लोकांमध्ये शेअर करायचा नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी नाना शंकर शेठ यांना परवानगी दिली नाही. परंतु जेव्हा मुंबईमध्ये पहिली रेल्वे सुरू झाली, कधी
18 एप्रिल 1853. दुसरी रेल्वे लक्षात ठेवा, पहिली सगळ्यांनाच माहिती आहे, दुसरी आहे कलकत्ता ते राणीगंज. कलकत्ता ते राणीगंज सगळ्यांना पहिलीच पाठ आहे. इथून पुढे कधी एमपीएससी ने दुसरी विचारली तर लक्षात ठेवा कलकत्ता ते राणीगंज. तर 18 एप्रिल 1853 मध्ये पहिली रेल्वे सुरू झाली. मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर होते आणि 14 डब्बे होते. लक्षात ठेवा 14 डब्बे होते. 400 प्रवासी होते. 3 इंजिन होते, सिंध, साहिब आणि सुलतान. आणि पहिले भारतीय प्रवासी जगन्नाथ शंकर शेठ यांना आमंत्रित केलं होतं. जगन्नाथ शंकर शेठ तेच आहेत ज्यांनी भायखळामध्ये रेल्वे चालू करू द्या अशी परवानगी मागितली होती, पण त्यांना ती दिली नाही. परंतु जेव्हा भारतात पहिली रेल्वे सुरू झाली तर जगन्नाथ शंकर शेठ यांना ऍज अ भारतीय पहिले प्रवासी म्हणून इन्व्हाइट केलं होतं. नेक्स्ट, भारतीय विद्युत तारेचा प्रारंभ करता 1852 मध्ये डलहौसीने भारतात विद्युत तारेची स्टार्ट केली. नेक्स्ट 1853 मध्ये कलकत्ता ते आग्रा या ठिकाणी तरी पहिली टेलिग्राफ लाईन टाकली आणि ही टेलिग्राफ लाईन 1857 चा उठाव मोडीत काढण्यासाठी खूप फायदेशीर ठरली होती. यामध्ये काय झालं, हा प्रश्न ऑलरेडी एमपीएससी ने एकदम यावर्षी विचारलेला आहे की पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठेपर्यंत चालू केली होती. तर लक्षात ठेवा. आणि या टेलिग्राफ मार्फत 1857 मध्ये उठाव झाला किंवा 1857 क्रांतीच्या दरम्यान ब्रिटिशांना आपला मेसेज लवकर पोहोचवता आला. त्याच्यामुळे ब्रिटिशांना त्या उठावात वरचढ भेटली आणि ते शेवटी उठाव जिंकले. पुढे 1853 चा जो चार्टर कायदा होता तो चार्टर कायदा सुद्धा डलहौसीच्या काळात आला आणि या चार्टर कायद्यामध्ये स्पर्धा परीक्षेची सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही जी एमपीएससी देताय 1853 च्या चार्टर कायद्यात होती आणि 1853 चा जो चार्टर कायदा आहे तो डलहौसीच्या काळातच आला होता. पुढे वुड्सचे घोषणापत्र 1854. आता वुड्स नावाचा एक व्यक्ती होता. वुड्स जो होता त्याचं आपण इंग्लिश मध्ये त्याला म्हणतो वुड्स डिस्पॅच. म्हणजे काय, वुड्सने लॉर्ड मॅकॉलेच्या टायमाला भारतात शिक्षणाची जे प्रारंभ झाला होता लॉर्ड मॅकॉलेच्या टायमाला, तर लॉर्ड मॅकॉलेने झिरपचा सिद्धांत सांगितला. झिरपचा सिद्धांत. आता झिरपचा सिद्धांत काय आहे की या सिद्धांतानुसार सर्व भारतीयांना सरसकट शिक्षण देऊन आपल्याला परवडणार नाहीये. तर आपण काय करायचं, भारतातले जे श्रीमंत लोक आहेत किंवा जे उच्च वर्गातले लोक आहेत त्यांना फक्त शिक्षण देऊयात आणि त्यांना शिक्षण दिल्यानंतर तो शिक्षण हळूहळू भारतीय समाजामध्ये ते दुसऱ्यांना शिकवत खालपर्यंत पोहोचेल. परंतु वुड्सला हे काय पटलं नव्हतं. त्यामुळे वुड्सनी एक व्हॉइस आपल्या गव्हर्नर जनरलला चिठ्ठी लिहिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये सांगितलं होतं की भारतीय शिक्षणासाठी काय काय करते. म्हणून भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं वुड्सच्या घोषणापत्राला म्हणतात आणि हे वुड्सचं घोषणापत्र आलं होतं डलहौसीच्या काळात. पुढे भारतीय पोस्ट स्टॅम्पचा वापर डलहौसीच्या काळातच झाला. म्हणजे पोस्टल तिकीटची जी सुरुवात होती ती डलहौसीच्या काळातच झाली होती. नेक्स्ट, डलहौसीच्या काळात एक सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856. विल्यम बेंटिक नावाचा व्यक्ती होता, त्याच्या काळात सती प्रथा बंद केली होती. सती प्रथा बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय आणि नाना शंकर शेठ यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता आणि त्यांच्या दबावानंतर विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा बंद केली होती. त्याचप्रमाणे ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरसिंगलम पंतलू आणि विष्णू शास्त्री पंडित या तिघांनी डलहौसीवर दबाव टाकला आणि डलहौसीला सांगितलं की हा विधवा पुनर्विवाह कायदा रद्द कर. हा कायदा रद्द केला हे खूप छान झालं, परंतु या कायदा रद्द केल्यामुळे 1857च्या उठावाला कुठेतरी प्रेरणा मिळाली. ओके, नेक्स्ट 1849 ला इंग्रज सिख दुसरे युद्ध झालं आणि याच्यात इंग्रजांचा विजय झाला आणि पंजाब एक कंपनीच्या अंडर मध्ये गेलं. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की जसा तो आला 1848 ला त्यांनी पहिलं काम काय केलं, पंजाब जिंकून घेतलं आणि पंजाब जिंकल्यानंतर बंगाल पासनं आपले जे ट्रुप्स होते, आपलं जे लष्कर होतं त्याला कुठे डिप्लॉय केलं, मेरठ मध्ये. का, कारण की वरून रशियाचं आक्रमण होऊ शकते याचा ब्रिटिशांना अंदाज होता. आणि आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे की भारतात समुद्री मार्गाने कधी अटॅक होत नाही. भारतात वायव्येकडचा भाग आहे तिकडनं भारतात अटॅक होतात. त्याच्यामुळे यांनी बंगालकडनं इकडे आर्मी नेली होती. 1852 मध्ये ब्रह्मदेश सुद्धा भारतात विलीन करण्यात आला होता. म्हणजे जेव्हा डलहौसी आला भारतात तर त्यांनी दोन साइडने युद्ध केले. पश्चिमेकडे तो पंजाब जिंकत होता आणि पूर्वेकडे तो ब्रह्मदेश जिंकत होता. नेक्स्ट, त्याचा जो सुधारणा करण्याचा जो उद्देश होता तो त्याचा मुख्य केंद्रीकरण होता. त्यांनी काय केलं, जे बाकीचे भारताचे प्रांत होते जसं बंगाल सोडून इतर प्रांत कुठले आहेत, बॉम्बे आहे, मद्रास आहे, तर तिकडचे जो हक्क आहे ना तो तिकडच्या गव्हर्नरचे तो हक्क कमी करत होता.
आणि ते सर्व हक्क तो स्वतःकडे घेत होता, कारण की त्याला सत्तेची खूप इच्छा होती. त्याला असं वाटायचं की इतर लोक डेव्हलप करतायत त्याच्यापेक्षा मी जास्त चांगलं डेव्हलपमेंट करू शकतो, म्हणून तो तिकडे गेला. पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा पश्चिमेकडे त्यांनी विस्तार केला आणि इंग्रज शासनाचा पाया भारतात मजबूत केला. आता डलहौसी असा व्यक्ती होता की तो भारतातनं गेला 1856 मध्ये. स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर फेब्रुवारी 1856 मध्ये तो भारतातनं गेला. आता फेब्रुवारी 1856 मध्ये तो भारतातनं जेव्हा गेला तेव्हा त्याला असं वाटतं की मी इतकं भारी भारतात कामं केलेली आहेत, त्यामुळे कदाचित ब्रिटिश सरकार खूप खुश होणार आहे आणि किमान मला पंतप्रधान नाही तर डिफेन्स मिनिस्टर किंवा कॅबिनेट मिनिस्टर तरी बनवतील. कारण की त्याच्या मागचे जसे आर्थर वेलेस्ली आहे, रिचर्ड वेलेस्ली आहे, हे जेव्हा भारतात चांगलं काम करून गेले तेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं. त्यामुळे डलहौसीला काय वाटतं की जेव्हा मी भारतात जाईन तेव्हा किमान मला पीएम नाही कॅबिनेट मंत्री तरी बनवतील, आणि त्यामुळे तो आनंदाने भारत सोडून गेला होता. पण जसा तो भारतातनं गेला 1856 मध्ये, 1857 भारतात उठाव झाला आणि या उठावाचा सर्व दोष कोणावर गेला? डलहौसीवर गेला. त्याला विचारण्यात आला की बाबा तू असं भारतात 8 वर्षात काय करून टाकलं? ते भारतीय लोक इतके चिडले आणि त्यांनी उठाव करून टाकला आणि मग याचाच परिणाम काय आला? त्याच्यावर भरपूर आरोप लावण्यात आले आणि या आरोपामुळेच 1856 मध्ये तो भारतातून गेला आणि 4 वर्षातच म्हणजे तो घरातल्या घरात राहायचा, त्याला कुठेतरी आधार झाला आणि 1860 मध्ये एकदम कमी वयातच त्याचा मृत्यू होऊन गेला. एकदम प्रचंड म्हणजे त्याला काय म्हणतात, खूप जास्त आशावादी आणि खूप जास्त काम करण्याची इच्छा असलेला हा गव्हर्नर होता. त्यांनी भारतात खूप चांगल्या गोष्टी सुद्धा केल्या, पण त्याच्यासोबत ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने खूप चांगल्या गोष्टी आणि आपल्या दृष्टीने खूप वाईट गोष्टी सुद्धा केल्या होत्या. परंतु एक आहे की त्याचं काम खूप जास्त होतं, त्याच्यामुळे त्याला आधुनिक भारताचा निर्माता असं सुद्धा म्हणतात. हे तुम्हाला सविस्तर मी डलहौसी बद्दल सांगितलेलं आहे. भविष्यात असे लेक्चर आपण जास्तीत जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सर्वांना थँक्यू.